अमेरिकेमध्ये बास्केटबॉल, बेसबॉल आणि अमेरिकन फुटबॉल या तीन खेळांचा बोलबाला आहे. क्रिकेट हे त्यांच्या मूळस्थानी अजिबात नाही आहे. तरीही ICCची इच्छा क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून अमेरिकेमध्ये T20 वर्ल्ड कप भरवला गेला. असोसिएट नेशनला ज्यांना सामावून घेण्यात आलं त्याच्यामध्ये अमेरिकासुद्धा होती. त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये यंदाचा T20 वर्ल्ड कप रंगतोय. स्थानिक लोकांचं सुरुवातीला एवढं लक्ष या खेळाकडे नव्हतं. दोन गोष्टींनी फरक पडलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे अर्थकारणाला मिळालेली थोडीशी काय म्हणतात त्याला चालना. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटक डलास त्याच्याबरोबर फ्लोरिडा आणि सर्वात जास्त प्रमाणात न्यूयॉर्कला येऊन ठेपलेले आहेत क्रिकेटचे सामने बघायला. त्यामुळे अर्थकारणाला चांगली बूस्ट मिळालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यशासारखी दुसरी गोळी नसते असं जे म्हणलं जातं त्याची प्रचिती आली आहे. कारण अमेरिकन संघाने पहिल्यांदा कॅनडाला हरवलं, नंतर पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे गुणतक्त्यामध्ये ते अव्वल स्थानी आलेले आहेत 4 गुणांनिशी. पाकिस्तानच्या पराभवामुळे भारत पाकिस्तान सामन्याला एकदम वेगळी किनार आलेली आहे. कारण आता हा सामना पाकिस्तानकरता जिंकू किंवा मरू आहे आणि भारताकरता हा सामना जिंकला की सुपर 8मध्ये जाण्याचा राजमार्ग उघडला जाणार आहे. दडपण हे भारत पाकिस्तान सामन्यासाठी नेहमीच असतं. यावेळेला फरक असा असेल की दडपण हे किंचित नक्कीच प्रमाणात हे पाकिस्तान संघावरती असणार आहे. कारण एका पराभवानंतर तो सुद्धा अमेरिकन संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर त्यांच्यावरती टीकेचा भडीमार होतोय. ह्या टीकेच्या भडीमाराला ते कसं उत्तर देतात, दडपणाचं ओझं ते कसं झेलतात हे बघायला रविवारी नासाऊ काउंटीच्या इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावरती 35,000 प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. भारतीय संघाचे पाठीराखे नक्कीच जास्त असणार आहे. पाकिस्तानच्या पाठीराख्यांची अपेक्षा एवढीच आहे, अमेरिकेकडनं हरलात आता निदान भारताविरुद्ध चांगला खेळ करा. ह्या उद्देशाने ते मैदानाकडे धाव घेणार आहेत. एक गोष्ट नक्की आहे, काहीही होऊ देत भारत पाकिस्तान सामन्याचं महत्त्व हे कधीच कमी होताना दिसत नाही. कारण या सामन्यामध्ये जो खेळाडू चांगलं काम करतो, चांगला खेळ करतो, तो एकदम लोकांच्या नजरेमध्ये हिरो बनतो. त्यामुळे हिरो बनण्याची संधी घेऊन दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावरती उतरण्याची जोरदार तयारी करतायत. सुनंदन लेले, ABP माझा, न्यूयॉर्क. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.